पहा आता व्हीचा फॉर्म्युला काय आला, जो तुमचा बँक रोडवर जी वेलॉसिटी आहे ती काय आली, रूट आर जी न्यू प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस न्यू टॅन थिटा. तर आता स्पीड लिमिट लिहिली असते बरोबर ना, स्पीड लिमिट. आता बँक रोड तुम्ही जर घाटाच्या रस्त्याला चाललेत, ठीक आहे, घाटाच्या रस्त्याला असं करून चालतं का, तुम्ही 10च्या स्पीडने चालू शकता कधी, किंवा 5च्या स्पीडने चालू शकता का, नाही. तुम्हाला एक मिनिमम स्पीड लिमिट पण असणार आहे आणि एक मॅक्सिमम स्पीड लिमिट पण असेल. खूपच जोरात नाही जाऊ शकत आणि खूपच स्लो पण नाही जाऊ शकत, ठीक आहे. मिनिमम स्पीड लिमिट कशी काढायची, व्ही मिनिमम जर काढायचं असेल तर फॉर्म्युला येतो तुमचा रूट आर जी न्यू मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस न्यू टॅन थिटा, ठीक आहे. ज्यावेळी तुम्हाला काय फाइंड करायची आहे, मिनिमम स्पीड लिमिट फाइंड करायची, त्यावेळी काय येईल, आर जी इन ब्रॅकेट न्यू मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस न्यू टॅन थिटा. आणि ज्यावेळी मॅक्सिमम स्पीड फाइंड करायची आहे तर मॅक्सिमम येईल रूट आर जी न्यू प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस न्यू टॅन थिटा. ही आली तुमची मॅक्सिमम स्पीड, ठीक आहे. मॅक्सिमम आणि मिनिमम. मग याच्यात तुम्हाला काय दिलं जातं, एक मार्जिन दिले जाते की याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचे आहे, स्पीड लिमिट ठेवायची, मिनिमम आणि एक मॅक्सिमम, ठीक आहे. एक मिनिमम एक मॅक्सिमम स्पीड लिमिट, ठीक आहे. तर मिनिममचा आणि हा मॅक्सिममचा. हां नाही समजलं, हे समजलंय नक्की. मिनिमम आणि मॅक्सिमम काय लक्षात ठेवणार, फक्त मिनिमम जी वेलॉसिटी आहे, मिनिमम काढायचं तर वरती मायनस खाली प्लस. डिनॉमिनेटर जो असेल तो काय असेल, डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह का, कारण डिनॉमिनेटर जितका मोठा असेल ना तितकी व्हॅल्यू काय येणार आहे, कमी येणार आहे. हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. न्यूमरेटर कमी करायचं आहे तुम्हाला तर काय मध्ये मायनस आहे, डिनॉमिनेटर जास्त केला तर प्लस. आणि हे कधी असेल, ज्यावेळी तुम्हाला व्ही मिनिमम काढायचं आहे. मॅक्सिमम ज्यावेळी काढायचं असेल, मॅक्सिमम कधी येईल, ज्यावेळी न्यूमरेटर हा जास्त आहे आणि डिनॉमिनेटर हा काय आहे, कमी आहे, ठीक आहे. तर हा असेल प्लस आणि मायनस.